नमस्कार मंडळी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. 8 मार्च जागतिक महिला दिवस. या दिवशी ना खूप मोठं सेलिब्रेशन, त्याचबरोबर मोठमोठी स्टेटस सुद्धा लागते. स्त्रियांच्या सहनशक्तीवर मोठी मोठी भाषणं दिली जातात. अर्थातच ही गोष्ट चांगली आहे आणि महत्वाचं म्हणजे ती काहीतरी स्पेशल आहे आणि सगळ्यांपेक्षा वेगळी आहे असंच तिला फील करून दिलं जाईल. आणि बाकीचे दिवस काय जसं होतं तसंच, त्यापेक्षा ना एक काम करा. 2025 मध्ये ज्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला ना, त्यांच्या गुन्हेगारांना सजा मिळाली का, ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर 2025 मध्ये किती मुली सक्षम झाल्या आणि त्यांच्या पायावर उभा टाकल्या, ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घ्या. एकीकडे देश एवढी प्रगती करत असताना चूल आणि मूल यामध्ये अडकलेल्या मुली किंवा स्त्रिया किती, ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घ्या. त्याचबरोबर 8 मार्च 2025 पासून 8 मार्च 2026 पर्यंत मुलींच्या जीवनात, स्त्रियांच्या जीवनात काय बदल झाला, ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घ्या. एक आई जी आपल्या मुलाला न्याय मिळावा म्हणून आतोनात प्रयत्न करते ना, तिचं काय झालं, ही सुद्धा गोष्ट आपण पाहू. कारण ती सुद्धा एक महिलाच. मी असं नाही म्हणते की मुली मागे आहेत. आज त्या राष्ट्रपती आहेत, मुख्यमंत्री सुद्धा आहेत. पण ना, ही झाली एक बाजू. यामागे अशा अडकलेल्या किंवा मागासलेल्या मुलींचा आकडा किती, ही गोष्ट सुद्धा जाहीर करणं खरंच गरजेचं आहे. आणि जर आपण असं केलं ना, तर त्या जागतिक महिला दिनाच्या खऱ्या शुभेच्छा ठरतील. थोडक्यात म्हणून या शिवरायांच्या महाराष्ट्रात जागतिक महिला दिनांच्या शिवमय शुभेच्छा ठरतील. बाकी काय होईल माहिती नाही. आणि असं असलं तरी तुम्हाला जागतिक महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा.